आज एक पुरुष म्हणून समस्त स्त्री वर्गाला मला एक गोष्ट सांगायची आहे. तुमच्या कार्यक्षेत्रातली तुमची ही जी मुरजोरी आहे ना ती बंद करा. अरे तुम्ही स्त्रिया आज जेव्हा आमच्यासारख्या गाड्या चालवताय, विमान उडवताय, मोठमोठ्या हुद्द्यांवरती जाऊन बसलायत, कित्येक वेळा माझी मॅनेजर ही स्त्री असते, तर आम्ही ही गोष्ट किती कौतुकाने घेतो. जसं पुरुषांच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्ही मुली चांगलं काम करत असता तेव्हा आम्ही तुम्हाला सपोर्ट करतोय, तर तुम्ही का आम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये कधी सपोर्ट केला नाही? अरे जरा कुठं आम्ही आमच्या स्वतःच्या हक्काच्या घरात साफसफाई करतो, झाडू मारतो म्हटलं तर मागून आई आणि आजी हाक मारते, तू ठेव, तू कुठं करत बसतो, ताईला सांग करायला. कधी वाटलं आईला बायकोला मदत करावी, 4 भांडी घासून द्यावी, तर नाही, तिथं पण आम्हाला तुम्ही खोचून बोलणार. कधी मनात आलं की छानपैकी आज स्वयंपाक बनवावा आपल्या पत्नीसाठी, आईसाठी, तर नाही, अरे ही काय तुझी काम आहेत का, ठेवते बाजूला, एकाचं 2 करून ठेवशील म्हणून आम्हाला कायम तिथून बाहेर हाकलून दिलेले. कचऱ्याचा डबा सुद्धा माझा मी जर वरून घेऊन आलो खाली तर आम्हाला मागून आवाज दिला जातो, तू का करतोय ही कामं, तिला सांग म्हणून. मी म्हणतो आमच्या स्वतःच्या हक्काच्या घरात आम्हाला आमची कामं करू दिली पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही अडवणूक करू शकत नाही. आणि ही सगळी कामं जी तुमची स्वतःची तुम्ही इतके वर्ष करत आलायत आणि त्याच्यामध्ये त्यामुळे तुम्ही स्किलफुल बनलायत आणि आम्ही राहिलोय त्याच्यामध्ये मागे. आम्हाला आमच्या स्वतःच्या चहा मॅगी पण नीट करून घेता येत नाही आणि वरून मग आमच्या आलेल्या नवीन पत्नी आम्हालाच नाव ठेवणार की तुला तुझ्या आईने काही शिकवलं नाही का. जरा एक दिवस मी कुठे ऑफिसच्या आउटिंगला गेले, मैत्रिणींबरोबर गेले तर बिस्किट खाऊन बसतो ते, नाहीतर मागवतो झोमॅटो, स्विगी आणि ढेऱ्या वाढवून घेतो. हे आम्हाला ऐकावं लागतंय तुमच्यामुळे. हा जेंडर बायसपणा तुम्ही बंद केला पाहिजे. स्वयंपाक करणं, घरातली साफसफाई करणं ही कामं आमच्या पण हक्काची आहेत. आम्हाला आमच्या हक्काच्या घरात हक्काने वावरू द्या. एक तर गमतीदार किस्सा सांगतो. लहानपणी गल्लीमध्ये आमच्या मंडळाने रांगोळीचं कॉम्पिटिशन भरवलं होतं आणि मी सुद्धा 5 बोटांची रांगोळी काढायला शिकलो होतो, कारण माझी मोठी बहीण चांगली रांगोळी काढायची आणि क्लासेस सुद्धा घ्यायची. मी सुद्धा पार्टिसिपेट केलं आणि जेव्हा नंबर काढले गेले तेव्हा माझ्या रांगोळीला पहिलं पारितोषिक मिळालं आणि जी प्रशिक्षक म्हणून आलेली मॅडम होती तेव्हा तिला असं वाटलं की ही कुठल्या तरी मुलीनेच काढलेली रांगोळी आहे आणि बक्षीस घ्यायला मी स्टेजवर गेल्यानंतर ती बाई चिडली. ती म्हणते, अरे मुलींच्या कलागुणाच्या क्षेत्रामध्ये पण तुम्ही मुलं घुसखोरी करणार, तर आम्ही मुलींनी जायचं कुठे, मी या मुलाला बक्षीस देणार नाही आणि मला स्टेजवरून खाली उतरवलं. पण इथं पुरुष वर्ग कसा सपोर्टिव्ह असतो बघा. आमच्या मंडळाने ठरवलं, भाई तुला आमच्याकडून स्पेशल बक्षीस आणि इथून पुढे गणपती आहे तोपर्यंत रोज मांडवासमोर तूच रांगोळी काढायची. हेच पुरुषांच्या क्षेत्रामध्ये एका मुलीने जर काही नंबर पटकावला तर पुरुष टाळे वाजवतील, पण बायका मागून टोमणे देणार, काहीतरी तिच्या नावाने बोलणार, हे बरं हिला जमतं ते मात्र जमत नाही करणार, नाही का. पहिला पाय खेचायला मागे. बायका सपोर्टिव्ह नसतात जेव्हा स्त्रिया पुरुषांच्या क्षेत्रामध्ये काहीतरी करतात तेव्हा. मुळात हे क्षेत्र स्त्रीचं, हे क्षेत्र पुरुषाचं, हे ठरवलं कुणी? देवाने प्रत्येकाला 2 हात, 2 पाय, 2 डोळे हे सगळं दिलेलं आहे, मेंदू पण दिलेला आहे, ताकद पण तेवढीच आहे. हा, जिथं मस्क्युलिन पॉवर जास्त पाहिजे तिथं साहजिक आहे मुलं जातील, जिथं थोडा जास्त एलिगन्स वर्ग तिथं साहजिक आहे मुली जातील. पण ह्याचा अर्थ असा नाही की खूप काही क्षेत्राची वेगळी आहेत, ह्याच्यात मुलांनी हात घालायचाच नाही किंवा ह्याच्यात मुलींनी हात घालायचाच नाही. चला, आणि बाकी मोठमोठ्या क्षेत्रांबद्दल आपण काही करू शकत नाही, पण आपल्या घरात तर बदल आणू शकतो ना. त्यासाठी स्त्री वर्गाला ही विनंती आहे, तुम्ही तुमच्या मुलांना सपोर्ट करा रे. त्यांना घरची कामं करायला, स्वयंपाक पाणी करायला जर आवडत असेल तर त्यांना शिकू द्या. आज आम्हाला सगळ्या शिकलेल्या नोकऱ्या करणाऱ्या मुली पत्नी म्हणून मिळतायत. उद्या आम्हाला कोणी जर बोललं की काय तुला साधा स्वयंपाक करता येत नाही स्वतःपुरता, आईने तुला हे काही शिकवलं नाही का, तर कसं वाटतं ते. आय होप या व्हिडिओ नंतर तुम्हाला आमच्या पुरुषांचा प्रॉब्लेम कळला असेल आणि तो बदलण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल. सर्व पुरुष मंडळींना माझी विनंती आहे, आपल्या हक्कासाठी, आपला आवाज घराघरात पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि स्त्रियांनो, जर तुम्हाला ह्या व्हिडिओमधला खरा मेसेज कळला असेल तर तुम्ही तर शेअर करालच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.